आई फोनवरती जोरात ओरडत होती, मुली घाबरू नको तू, आम्ही बघतो, काय करतो तुझा नवरा, जास्त काय बोलला तर घरी ये तू. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या वडिलांनी आईपासून फोन घेतला आणि म्हणाली, काय झालं मुली. मुलगी म्हणाली, बाबा आज सुनीलने माझ्यावर हात उगारला. बाबा म्हणाले, सुनीलने मारलं तर नाही ना तुला. नाही बाबा, फक्त हात उगारला आणि रागाने बोलले. बाबा म्हणाले, तू काय म्हणली होती का सुनीलला. होय बाबा, मी पण सुनीलला खूप बोलले. बाबा म्हणाले, तुझं काय म्हणणं आहे. मुलगी म्हणाली, बाबा मी घरी येणार आहे. बाबा म्हणाले, बरं ये घरला, आता मी तुला जाऊ देणार नाही. चांगला वकील बघून आजच तुझा तलाक केस फाईल करतो. बाबा म्हणाले, पण तुझं पक्का आहे ना, तुझं दुसरं लग्न झाल्यावर तो तुझ्यावर रागावणार नाही आणि तूही त्याच्यावर रागावणार नाही. या सगळ्या गोष्टीशी सहमत असेल तर तुला मी घेऊन जातो आणि तू सहमत नसशील तर तू तिथे आरामात राहा. सुनीलची वाट बघ. सुनील आल्यानंतर त्याला समजून सांग आणि भांडण मिटव. भांडण कोणामध्ये होत नाही, माझ्या आणि तुझ्या आईमध्ये सुद्धा होतात. म्हणून काही सगळी नाती संबंध सोडून वेगळं व्हायचं नसतं. नाती बनवायला वर्ष लागतात. तुम्हीच सांगा, मुलीच्या वडिलांनी मुलीचं न ऐकून बरोबर केलं की नाही. या गोष्टी